तर मंडळी, शरीराच्या आतमधला फॅट स्टोरेजचा गेम हा बंद झाला नाही तर तुमचं वजन हे पुन्हा पुन्हा वाढणारच आहे. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, कितीही व्यायाम करा, वॉकिंग करा, किती पण जर हा गेम बंद झाला नाही फॅट स्टोरेजचा, तर हे सगळं करून देखील काहीही उपयोग नाही. वजन हे पुन्हा पुन्हा वाढणारच आहे. आजकाल लोक फक्त कॅलरीजकडे लक्ष देत असतात, कॅलरीज किती कमी झाल्या हे बघत असतात. पण कित्येकदा फक्त कॅलरीजमुळे आपलं वजन वाढत नाही, तर हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे आपलं वजन वाढत असतं. तुमचे हार्मोन्स हे संतुलित नसल्यामुळे तुमच्या पोटावरती चरबीचा घेर हा जमा असतो. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी बेली फॅटचा उपाय, की जो केल्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर म्हणजे कित्येक लोक मला म्हणत असतात की मॅडम, मी उपाशी राहतो तरी देखील वजन कमी होत नाही, क्रॅश डाएट करतो तरी देखील वजन कमी होत नाही, बाहेरचं खाणं देखील बंद केलेलं आहे. पण मंडळी, खरा प्रॉब्लेम हा तुमच्या खाण्यामध्ये नाहीये, तर तो आहे हार्मोन्समध्ये. जेव्हा तुमचे हार्मोन्स संतुलित होतात तेव्हाच तुमचं शरीर हे वजन कमी करण्यासाठी पूर्ण वेग लावत असतं. आणि तुम्ही म्हणाल की आता काही विकत आणायचं आहे का, तर अजिबात नाही. कित्येक लोक एक्सपेन्सिव्ह फॅट बर्नर शोधत असतात, महागड्या गोळ्या घ्यायच्या, महागड्या पावडर घ्यायच्या, पण याची काहीही गरज नाहीये. तर तुमचं वजन कमी करण्याचं आणि तुमची पोटाची चरबी, तो पोटाचा घेर कमी करण्याचं सोल्युशन हे तुमच्या घराच्या अंगणामध्येच लपलेलं आहे. आणि ते आहे खूप प्रभावी असं पान, की जे घेतल्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. तर म्हणजे या आधी देखील मी खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केले, खूप साऱ्या रेमेडीज, खूप साऱ्या डिटॉक्स ड्रिंक शेअर केला, डाएट प्लॅन शेअर केली, आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपल्या डिटॉक्स ड्रिंक्स घेऊन, डाएट प्लॅन फॉलो करून कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी, आज देखील मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी प्रभावी ड्रिंक की जी पूर्वी देखील घेतली जात होती, आणि त्यामुळेच तेव्हा लोक इतके जाड नव्हते, बायकांची इतकी पोटं सुटलेली नव्हती, पोटं पूर्णपणे सपाट होती, काहीही व्यायाम न करता आणि काहीही गोळ्या वगैरे न घेता. आणि मंडळी, आत्ता ही ड्रिंक, आत्ता हे पान ट्रेंडिंगला आहे, आणि कित्येकांचं वजन हे पान घेऊन, ही ड्रिंक घेऊन त्यांचं वजन कमी झालेलं आहे. आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत इकडे शेअर करणार आहे. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा, आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, त्या प्रभावी पानाचं नाव आहे ते म्हणजे तुळशीचं पान, आणि ते कोणत्या पद्धतीने घ्यायचं, त्याचा काढा कसा बनवायचा ते मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. ते सायंटिफिकली प्रूफ देखील झालेलं आहे, आणि त्याचा डिरेक्टली इफेक्ट होणार आहे तुमच्या वाढलेल्या पोटावरती, तुमच्या शरीरातल्या अनावश्यक चरबीवरती. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे, तर हो मंडळी, तुमचं वजन वाढण्यामागे 2 महत्वाची कारणं आहेत. एक म्हणजे कॉर्टिसोल आणि दुसरा म्हणजे इन्शुलिन लेवल. तुम्ही जर खूप टेन्शन घेत असाल, जर तुमची झोप व्यवस्थित नसेल, तर त्यामुळे तुमच्या शरीरातला कॉर्टिसोल नावाचा हार्मोन हा पूर्णपणे बिघडत असतो. आणि मग कित्येक लोक म्हणतात की मी खूप चांगलं डाएट करतो, घरातलंच खातो, पण तरी देखील वजन का कमी होत नाहीये. तर तुम्ही 7 ते 8 तासाची झोप घेत आहात का? जर ती घेत नसाल तर तुमच्या शरीरामधला कॉर्टिसोल हार्मोन हा असंतुलित होणार आहे, आणि जो काही आहार घेतला, जरी चांगला आहार घेतला तरी तो चरबीच्या रूपामध्ये शरीरात साठणार आहे. तर म्हणजे कॉर्टिसोलमुळे तुमचं शरीर हे सर्वायवल मोडमध्ये जातं, आणि मग तुम्ही चांगलं जरी खाल्लं तरी ते फॅट स्टोरेज होऊन राहत असतं. दुसरं म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स, म्हणजे तुम्ही काहीतरी चहा घेतला, त्यात थोडी साखर टाकली, काहीतरी गोड खाल्लं, कित्येकांना सवय असते, जेवण झालं की काहीतरी गोड आहे का म्हणतो, आणि कळत नकळत खूप सारे गोड पदार्थ आपल्या शरीरामध्ये जातात, आणि मग काय होतं, आपल्या शरीरामध्ये शुगर ही वाढत असते, आणि म्हणूनच इन्शुलिन रेजिस्ट होत असतो. आणि मग सेल जे असतात ते इन्शुलिनचं ऐकणं पूर्णपणे बंद करत जातात, आणि हे सगळे फॅट चरबीच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठून राहतात. मग तुम्ही म्हणता, अरे मी घाम गाळतोय, मी चालतोय, तरी देखील का काही परिणाम होत नाहीये, तर हे गोड खाण्यामुळे होत आहे. त्यामुळे शरीराला विश्रांती देखील गरजेची आहे, आणि सोबतच गरजेचं आहे ते म्हणजे गोड पूर्णपणे बंद करणं.
तर मंडळी, हा जो आपण काढा बनवणार आहोत, तुळशीचा काढा बनवणार आहोत, आणि त्याच्यामध्ये आपण जे काही घटक घेणार आहोत ते डिरेक्टली जाऊन तुमचे जो काही हा कॉर्टिसोल हार्मोन आहे तो व्यवस्थित करणार आहे, इन्शुलिन लेवल देखील व्यवस्थित करणार आहे, आणि तुमच्या शरीरातलं मेटाबॉलिझम हे बूस्ट होऊन चरबी जळण्याची प्रोसेस ही वेगवान होणार आहे. आणि हे सगळं फक्त या तुळशीच्या पानांमुळे होणार आहे. हे रिसर्च मध्ये देखील प्रूव्ह झालं आहे. तर मंडळी, शरीरामध्ये 2 प्रकारचे फॅट्स असतात. एक असतात व्हाईट फॅट्स आणि दुसरे असतात ब्राऊन फॅट्स. मंडळी, हे व्हाईट फॅट्स हार्मफुल फॅट्स असतात, जे आपल्या पोटावरती, आपल्या थाईज वरती, आपल्या हातावरती वगैरे साठून राहत असतात. आणि ब्राऊन फॅट असतात ते बर्न होत असतात. तर जेव्हा आपण हा काढा घेणार आहोत तेव्हा हे ब्राऊन फॅट्स असतात ते खूप ऍक्टिव्हेट होणार आहे, ती भट्टी जोरदार चालू होणार आहे, आणि जो काही आहार तुम्ही घेणार आहे तो पचायला सुरुवात होणार आहे. तुमचं पचन देखील सुधारणार आहे. सो तुमचं वजन वाढीचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे तुमचं अपचन. जेव्हा तुमचं पचन सुधारणार आहे तेव्हाच तुमची चरबी ही लोण्यासारखी वितळणार आहे. आता बघू की ह्या तुळशीच्या पानामध्ये असं आहे तरी काय. तर मंडळी, ह्याच्यामध्ये आहे युरोसॉलिक ऍसिड. यामुळेच तुमच्या शरीरामधलं इन्फ्लेमेशन कमी व्हायला मदत होणार आहे. कॉर्टिसोल आहे तो बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणार आहे. मेटाबॉलिझम हा देखील बूस्ट होणार आहे. सो आपण घेणार आहोत तुळशीचा काढा. आता ते कसं घ्यायचं, तर 7 ते 8 तुळशीची पानं घ्यायची आणि ती मस्तपैकी मोठा ग्लास भरून उकळायला ठेवायची. ते पाणी उकळल्यानंतर आपण ते पाणी काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिळणार आहोत अर्ध लिंबू. हे विटॅमिन सी ने पूर्णपणे भरलेलं आहे. सो अर्ध लिंबू पिळायचं. त्याच्यामध्ये आपण चिमूटभर काळी मिरी पावडर टाकणार आहोत आणि मध घेणार आहोत. मध हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला एकदम रॉ आणि एकदम प्युअर मध मिळालं तरच तुम्ही 1 चमचा मध घ्या, नाही तर मध स्किप केलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे हे मिक्स करून हा काढा आपण सकाळी घेणार आहोत, अनाशा पोटी, अगदी ब्रश करायच्या देखील आधी. तर मंडळी, सकाळी उठल्यावरती तुम्ही हा 1 कप घेऊ शकता, किंवा दुपारच्या जेवणानंतर 1-1.5 तासानंतर तुम्ही अजून 1 कप देखील हा काढा घेऊ शकता. आणि अवघ्या 35 दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. आठवड्यामध्येच तुम्हाला फील व्हायला लागणार आहे. तुमचे कपडे देखील तुम्हाला सैल झाल्यासारखे महिन्याभरामध्ये दिसून येणार आहेत. तर ह्या तुळशीच्या पानामुळे तुमचं कॉर्टिसोल व्यवस्थित होणार आहे, इन्शुलिन देखील व्यवस्थित होणार आहे, आणि त्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये जे फॅट स्टोअर आहेत ते वापरले जाणार आहेत, ते बर्न होणार आहेत. इतकं हे इफेक्टिव्ह आहे. सो तुम्ही या काढ्याला, या पानांना एकदा चान्स देऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्ही जर या काढ्याला एकदा चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करून बघणार आहे. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा काढा घेऊन त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि मंडळी, आता तुम्ही म्हणाल की मी हा काढा घेतोय, मग मी बर्फी खाऊ का, काजू कतली गोड वगैरे खाऊ का, मग वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. यासोबतच तुम्हाला तुमच्या आहारातून 3 पांढरे पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ पूर्णपणे बंद करा. दुसरं म्हणजे मैदा देखील खूपच हानिकारक असतो. ते म्हणजे एक पांढरं विष आहे. मैदा देखील तुमच्या आहारामधून पूर्णपणे वर्ज्य करा. आणि आहारामध्ये मिठाचा वापर हा कमी करा. मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल. आणि या सोबतच 7 ते 8 तासाची झोप देखील खूप महत्वाची आहे. सोबतच दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे. आणि आता जर तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल, जिमला जायला जमत नसेल, तर ऍटलिस्ट तुम्ही 30 मिनिट वॉक करू शकता. फक्त 30 to 45 मिनिट्स फास्ट वॉक करा आणि हा काढा घ्या आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सीची. सातत्य महत्वाचं आहे. असं नाही की तुम्ही 2 दिवस फॉलो केलं मग सोडून दिलं, 2 दिवस डाएट फॉलो केलं, काढा घेतला कुठलाही मग सोडून दिला, मग वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. वजन वाढायला खूप दिवस लागले तर कमी व्हायला काही दिवस देणं गरजेचं आहे, तर नक्कीच गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आत्मविश्वास. स्वतःवरती विश्वास ठेवा की हो, मी माझं वजन कमी करू शकतो. सकारात्मक राहा आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी रात्री काय आहार घ्यायचा, अगदी घरगुती आहार, तर त्या डाएट प्लॅनवरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.